नमस्कार मित्रांनो, लोकहित माहिती या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचे स्वागत आहे. वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जी-एस-टीच्या 56व्या परिषदेमध्ये 12% आणि 28% जी-एस-टी स्लॅब रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री आणि जी-एस-टी परिषदेच्या अध्यक्षा श्री निर्मला सीतारामन यांनी 3 सप्टेंबर 2025 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. त्यामुळे आता फक्त 5% आणि 18% हे दोनच जी-एस-टी स्लॅब राहणार आहेत. या निर्णयामुळे पूर्वीच्या 12 आणि 28% जी-एस-टी स्लॅबमध्ये वस्तूचा समावेश आता 5% आणि 18% जी-एस-टी स्लॅबमध्ये करण्यात आलेला आहे आणि ही नवीन सुधारित कर प्रणाली 22 सप्टेंबरपासून देशभरात लागू केली जाणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा देशातील जनतेला कशाप्रकारे फायदा उपयोग होणार आहे याचा आपण थोडक्यात उदाहरणासह आढावा घेणार आहोत. सर्वात प्रथम वाहन खरेदी. सायकल खरेदीवर पूर्वी 12% जी-एस-टी होती, ती आता 5% करण्यात आली. दुचाकी म्हणजे मोटरसायकल 350 सीसीपेक्षा कमी, लहान कार, ॲटो पार्ट्स आणि बस आणि ट्रॅक्स यांच्या खरेदीवर पूर्वी 28% जी-एस-टी होती, ती आता 18% करण्यात आली. यानंतर वैयक्तिक विमा हा आता जी-एस-टी फ्री करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स यावरती पूर्वी 18% जी-एस-टी होती, ती आता 0% म्हणजे जी-एस-टी फ्री करण्यात आलेली आहे. त्यानंतर देशातील प्रत्येक नागरिकाशी निगडीत आणि आवश्यक असणारी बाब म्हणजे आरोग्यसेवा. यामध्ये औषधे, मेडिकल डिव्हाइसेस, चष्मे, कॉन्टॅक्ट लेन्सेस याचा समावेश पूर्वी 12% जी-एस-टीमध्ये होता, तो आता 5% जी-एस-टीमध्ये करण्यात आलेला आहे. याचा फायदा सर्वसाधारण नागरिकांना होणार आहे. भारतीय हस्तकला. यामध्ये हस्तकलेच्या वस्तू, लेदर, बॅग्स, राईस, हॅक्स, सिमेंट, ज्यूट पार्टिकल, बायस या सर्वांवर पूर्वी 12% जी-एस-टी होती, ती आता 5% करण्यात आली. यामुळे भारतीय हस्तकलेला चालना मिळून पारंपरिक हस्तकलेला प्रोत्साहन मिळणार आहे. पॅकिंग आणि शिपिंगवर मोठी बचत. बॉक्सेस, पेपर पल्प ट्रेज, पॅकिंग पेपर, केस, क्रेट्स यांचा समावेश आता 5% जी-एस-टीमध्ये करण्यात आलेला आहे. यावरती पूर्वी 12% जी-एस-टी होती. याचा फायदा हा व्यवसाय करणाऱ्या लघु उद्योजकांना होणार आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू. एअर कंडिशनर, 32 इंची टी-व्ही, डिश वॉशर्स यावर पूर्वी असणारे 28% जी-एस-टी कमी करून ती आता 18% करण्यात आलेली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने समाधानकारक बाब. यू-एस-टी दूध, छेना, पनीर यावरील 5% असणारी जी-एस-टी आता 0 म्हणजे जी-एस-टी फ्री करण्यात आलेली आहे. बटर, तूप, दूध कॅन्स यावर असणारी 12% जी-एस-टी आता 5% करण्यात आलेली आहे. याचा निश्चित फायदा आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. शैक्षणिक साहित्य जी-एस-टी फ्री. नकाशे, चार्ट्स, ग्लोब्स, पेन्सिल, शॉर्पनर्स, क्रेयन्स, पेस्टल्स, नोटबुक्स, एक्सरसाइज बुक, इरेझर या सर्वांवर असणारी जी-एस-टी रद्द करण्यात येऊन आता ती जी-एस-टी फ्री करण्यात आलेली आहे. जी-एस-टी कमी करण्यात आल्याचा सर्वात जास्त फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेती उत्पादक यंत्रसामुग्री खरेदी करताना आता बऱ्याच प्रमाणात पैशाची बचत होणार आहे. ट्रॅक्टर्स, बायोपेस्टिसाइड्स, मायक्रोन्यूट्रिएंट्स, ड्रीप इरिगेशन, स्प्रिंकल्स, शेती यंत्रसामुग्री यावर असणारी 12% आणि ट्रॅक्टर टायर्स आणि पार्ट्स यावर असणारी 18% जी-एस-टी कमी करून ती आता 5% करण्यात आलेली आहे. मानवीय जीवनाच्या दैनंदिन गरजेच्या आवश्यक वस्तू. यातील काही वस्तूवरील जी-एस-टी कमी करण्यात आल्यामुळे या वस्तू स्वस्त झालेल्या आहेत. हेअर ऑइल, शॅम्पू, टूथपेस्ट, टॉयलेट सोप, टूथब्रश, शेविंग क्रीम यावरील 18% जी-एस-टी आणि नमकीन, भुजिया, मिक्स चेअर, फीडिंग बॉटल, नॅपकिन्स, ड्रायपर्स, शिवणयंत्रे आणि त्याचे पाट आणि भांडी यावर असणारी 12% जी-एस-टी आता सरसकट 5% करण्यात आलेली आहे. यामुळे सर्वसाधारण नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सर्व प्रकारच्या भाकरी, चपाती, रोटी, परोठा आणि भारतीय ब्रेडवरची असणारी जी-एस-टी आता 0 म्हणजे जी-एस-टी फ्री करण्यात आलेली आहे. सलून, स्पा, योगा आणि फिटनेस सेंटरवर असणारी 18% जी-एस-टी करून ती आता 5% करण्यात आलेली आहे. कमी केलेल्या जी-एस-टीमुळे या व्यवसायाला देखील आता चालना मिळेल. तर मित्रांनो, एकूणच काय तर या सगळ्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि शेतकऱ्यांना काहीसा दिलासा निश्चित मिळणार आहे. धन्यवाद.